मराठी भाषेतून बोला असा आग्रह सगळेच करतात, मात्र याच मराठी भाषेमधले रोजच्या वापरामधले किती शब्द आपल्याला माहिती आहेत याचा आढावा झी24 तासनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं घेतला. विधिमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. थेट आमदारांचीच मराठी भाषेची परीक्षा आपण घेतली आहे. पाहूयात. मराठी भाषेच्या संदर्भातली आणि रोजच्या तुमच्या कामकाजाशी निगडीत असणारी एक छोटी प्रश्नावली आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे नोटिफिकेशन. नोटिफिकेशन म्हणजे अरे बापरे, एक नोटिफिकेशन म्हणजे सर्क्युलर पास करायचं, पण ते सर्क्युलर पण इंग्रजीतच प्रश्न आहे. बरं, नोटिफिकेशनला आता काय म्हणायचं? नोटिफिकेशन अधिसूचना. नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना. बरं, दुसरा शब्द जो नोटिफिकेशनच्या जवळपास जाणारा तुम्ही इंग्रजीत म्हणत होता तो म्हणजे सर्क्युलर. सर्क्युलरला मराठीत काय म्हणू शकतो आपण? सर्क्युलरला मराठीमध्ये परिपत्रक म्हणतात. योग्य. अमेंडमेंट म्हणजे सुधारणा. कोरम, जो कोरम भरल्याशिवाय सभा. गणसंख्या. ॲडजर्नमेंट म्हणजे स्थगित करणे, स्थगित होणे. अथॉरिटी म्हणजे हक्क, अधिकार किंवा अधिकारच त्याला म्हणता येतील, किंवा ज्यांच्याकडे अधिकार असतात अशा संस्था किंवा अशी व्यक्ती. प्राधिकरण. अप्रुव्हल म्हणजे मान्यता. रेव्हेन्यू म्हणजे महसूल. यासोबतच कॉलिंग अटेन्शन म्हणजे अर्थात हा शब्द आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही सभागृह समजून घेतो, जेव्हा आम्ही या ठिकाणी वार्तांकन करतो, तेव्हा असे अनेक मराठी शब्द असतात जे समजून घेताना अनेक वर्ष खरं तर जातात. उपस्थिती. कॉलिंग अटेन्शन म्हणजे उपस्थिती. एखाद्या प्रस्तावावर जर मतदान होणार असेल तर तुमची उपस्थिती अनिवार्य आहे, पण शॉर्ट फॉर्ममध्ये उपस्थिती. नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वास प्रस्ताव.